न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. सर्जन व विसर्जन शिकविणारा अवतार म्हणजे श्रीकृष्ण होय. भक्ती, ज्ञान व वैराग्य या तिन्हीचं संगम म्हणजे श्रीमद भागवत कथा असल्याचं प्रतिपादन हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांनी केले. आज तिसरा दिवस आहे. आजच्या कथेमध्ये आपण ध्रुव बाळाचं आख्यान बघून, अजामिल आख्यान बघून पुढे नरसिंह प्रल्हादाच्या चरित्रापर्यंत आपण जाणार आहोत. भागवताची कथा जीवनाच्या व्यथेला दूर करते. आपल्या अंतःकरणातला जो अस्वस्थतेचा भाव आहे तो काढून स्वस्थतेच्या दिशेने घेऊन जाते. आणि शास्त्र पुराणानं वर्णन केल्यानुसार 7च दिवसामध्ये मोक्षप्राप्ती देणारा ग्रंथ हा भागवत ग्रंथ आहे. याच्यामध्ये सांगणारा पूज्यपाद शुकाचार्यजी सारखा असला पाहिजे आणि ऐकणारा राजा परीक्षितीसारखा असला पाहिजे, तर ही प्रक्रिया घडते. वक्ता हा अधिकारी असला पाहिजे आणि श्रोता हा सावधान असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी घडणं आवश्यक आहेत. अत्यंत सहृदयपणे महिला पुरुषांची तुडुंब गर्दी या कथेला होत आहे. ही कथा या नाशिककरांसाठी आणि समग्र विश्वाच्या कल्याणासाठी अत्यंत फलदायी आहे. आणि ही कथा श्रवण केल्याच्या नंतर मोक्षाची प्राप्ती होतेच असा दृढ विश्वास साधू संतांनी, ऋषीमुनींनी आमच्या देशाला दिलेला असलेल्या कारणानं कृष्ण परमात्म्याचं संपूर्ण चरित्र आणि परमात्म्याच्या 24 अवताराच्या कथा या श्रीमद भागवतामध्ये येतात. यामध्ये स्त्रियांचा धर्म, पुरुषांचा धर्म, पातिव्रत्य धर्माचं पालन, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या अँगलनं सांगण्यात आल्यात. आणि त्या भाविकांपर्यंत माझे गुरुजी आदरणीय खंदारे गुरुजींच्या कृपाशीर्वादानं मला हा गोड भाव समाजाला देता येतोय. याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. आणि जे कोणी याल कथेला, यारे यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार. कोणी आमंत्रणाची वाट बघायची नसते असल्या या कथेला आणि सगळ्यांनी येऊन आनंद घ्यायचा असतो. परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण येऊन स्वतःचं आणि आत्म्याचं कल्याण या ठिकाणी करून घेऊ शकता. अत्यंत ताकदीनं आदरणीय श्रद्धेय दिनकरांना पाटीलजी त्यांच्या गोड आयोजनामध्ये ही कथा होत आहे. आणखीन 4 दिवस आहेत. आपल्या सर्वांना शुद्ध भावानं आमंत्रण आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सिडकोतील पवननगर मैदानात माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या वतीने 7 दिवसीय श्रीमद भागवत कथेच्या तिसऱ्या दिवशीच्या आयोजन प्रसंगी शर्मा महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिनकरांना पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, लोकनेता प्रतिष्ठानाचे अध्यक्ष गोविंद गुघे, रवींद्र देवरे, लताताई पाटील, ज्योती कटाळे, कावेरी घुगे, सैंदाणे पाटील, बीटी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली. शर्मा महाराज बोलताना म्हणाले की 7 दिवसीय भागवत कथेत भगवंताच्या 24 अवताराचे वर्णन केले. यावर ग्रंथात सर्व स्तरांच्या आचारसंहितेची नोंद आहे. ग्रंथांचे महात्म्य आणि श्री सुख परिस्थिती संवाद सांगून 7 दिवसांमध्ये मोक्षप्राप्ती करून देणारा हा व्यास लिखित अद्भुत ठेवा, असेही शेवटी समाधान महाराज यांनी सांगितले. मित्र अवतरणानं पावन झालेली ही नाशिक नगरी, अत्यंत गोड आयोजन, परिसराचं एक गोड व्यक्तिमत्व, येणाऱ्या काळातल्या भावी आमदारांनी केलेलं हे आयोजन, दिनकरांना पाटीलजी, त्यांचा समग्र परिवार, कष्ट करणारी दिवस रात्र हा कार्यक्रम यशस्वी करणारी मंडळी, माझे बंधू गोविंदभाऊ घुगे, लताताई आहे खाली बसलेली माझी माय, नऊवारी लुगडं, काल अण्णांनी सांगितलं म्हणून मी बोललो. मी आज जी ताई आली आहे माझी बसली आहे छान, अशी कावेरी ताई आहे, रोज उपस्थिती आहे. सर्वांना एकदा साष्टांग व्यासपीठाकडून दंडवत करतो. आता एक छोटी विनंती करू का दादा, ऐकता का तुम्ही? म्हणते त्यांचा मोडदा बसतो. कितवा दिवस होते की है शाम तुझे मिलने का
सत्संग ही बहाना है। काय रे बघा, माझं आयुष्य तुमच्यावर वावळून टाकलं गड्या. किती गोड राहत बघ. अजून एकदा म्हणा. श्याम पवन नगर कथा में हमें सुनने आना है। हमें सुनने आना है। ओ पवन नगर की कथा में हमें सुनने आना है। हर शाम तुझे मिलने का गाइए. सत्संग ही बहाना